नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे आणि या संदर्भात राज्य सरकारने एक जी.आर. निर्गमित करून आजपासून हा नवीन बदल म्हणजेच नवीन नियम लागू करण्यात आला आहे। तेव्हा सर्व महिलांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। चला व्हिडिओ सुरू करूया। तर पहा, दोन मोठे अपडेट आहेत। पहिली अपडेट ज्या महिलांनी अजून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला नाही त्यांच्यासाठी, आणि दुसरी अपडेट आहे ज्या महिलांना मागच्या महिन्यात 3000 रुपये मिळाले आहेत त्यांच्यासाठी। तेव्हा पहिली अपडेट पहा, राज्य सरकारने आता लाडकी बहीण योजनेत मोठा बदल केला आहे। आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरण्यासाठी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास सांगण्यात आले होते। मग यामध्ये आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील, सेतू केंद्र असेल, तसेच ग्रामसेवक, आपले सरकार सेवा केंद्र असे 11 ठिकाणी नवीन अर्ज स्वीकारले जात होते। मात्र आता नवीन जी.आर.नुसार फक्त अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारले जाणार आहेत। बाकी सर्वांचे अधिकार आता शासनाने रद्द केले आहेत। म्हणजेच ज्या महिलांनी अजून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला नाही त्यांना आता ऑनलाईन पद्धतीने स्वतःच फॉर्म भरता येणार नाही। फॉर्म भरायचा असेल तर आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये आपले कागदपत्र द्यावे लागतील। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरले आहेत परंतु अप्रूव्हल मिळालेलं नाही तर त्यांनी मग काय करायचं? तेव्हा मित्रांनो, ज्या महिलांनी पोर्टलवर फॉर्म भरले आहेत त्यांचे फॉर्म मंजूर होतील। मात्र ज्या महिलांनी मोबाईल ॲपमध्ये भरले आहेत त्यांना अंगणवाडी केंद्रामध्ये आपले कागदपत्र जमा करावे लागणार आहेत, तरच त्यांना योजनेत पात्र केले जाईल। तर ही गोष्ट लक्षात ठेवा। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची अपडेट आहे, ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे, अर्थात मागच्या महिन्यामध्ये 3000 रुपये मिळाले आहेत, या सर्व महिलांना या सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा तिसरा हप्ता याच महिन्यामध्ये लवकरच दिला जाणार आहे। आणि ज्यांना मागील 3000 रुपये मिळालेले नाहीत त्यांना 3 महिन्यांचे 4500 रुपये एकदाच मिळणार आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो, या दोन महत्त्वाच्या अपडेट होत्या। अशाच नवीन अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।